शिद महाळाप्पा झाला माझा तो बघावो मान तर शिदया गुरुन लावलं म्हाळाप्पाला ख्याव बोल बोल माते पायी दिलं त्यानं या बघावं वचन बिनबिळकीचा फुल पाणी धावतो आणून दोन तळ्यातून भेट झाली वरती घेऊन फुल पाणी आणण्यासाठी गेला कैलासाला निघून होय सर्पराजा फुलांना दिला त्यानं मान आणि धर्मराजाच्या संकटातून सोडवलं 360 शिदतीने भान फुल पाणी घेऊन आला त्या करशिदाच्या जवळ फुल पाणी घालून देव गेला आनंदान देव मंगराया सिदाचा घोडगिरी सिदाचा वरदास्त माझ्या शिरावर थाप मारा डिंबाड्या ढोलावर सुंबरान मांडल देवा चरण वंदून जातो माझ्या मार्गाला यावी सुटल्या जाग्याला कोड पडला जीवाला या कोड पडला जीवाला माऱ्या याच्या सुनाला त्या नंदावळ बाईला सून खोट दादाव खोट मी झालो याने बाबा न्याय माझा कोण वन कोण दादा करील चालली बघा निघून या चालली बघा निघून गावदरीच्या मायाला त्या गावदरीच्या मायाला ठिकाणाला काही प्रकार घडला त्यावेळेला असणारी कोण माझा न्याय करणार खरं असून खोट्याचं लागले व्हाय त्यावेळेला निघून जाय पाहिजे गाव चावडीला यात्री बाबा ठिकाणाला आपला जीवधरी राहतोय म्हणली त्या जागेला असणारा तिचा पतिदेव यात्री बाबा ठिकाणाला आपण नामाळी होता त्या असणाऱ्या गाव चावडीला त्यावेळेला पण गाव चावडीला कसं जायचं म्हणून गाव चावडीच्या पाठीमागल्या बाजूला जाऊन बाबा रडत बसली त्या गाव चावडीला 80 वर्षाची बुद्रुक म्हातारी तरुण लोक गप्पा गोष्टी लागल्या होत्या करायला त्यातील एक म्हातारा त्या ठिकाणाला लागला होता बोलायच्या जाग्याला त्या बोलायला लागला सांगायला लागला बोलायला लागला नंदावर बाईला कशायाच्या कारण रडायाला लागली रडायाला लागली
वर्षाचा बुजुर्ग म्हातारा लागला विचारायला, बाळ काय झालं तुला रडायला? या सुटता त्या ठिकाणाला घडली आली हकीकत लागली सांगायला. कोण अवदस आली पाणी मागायला, पाण्याचा धर्म मोठा म्हणलो पाणी गेलो घ्यायला. त्या ठिकाणाला पाणी नव्हतं घरवाल्याला, पाणी आणून दिले आते बाबा ठिकाणाला. त्यावर बाळ माझा आणि घर माझा म्हणते त्यावेळेला जाऊन सांगितली म्हणली हकीकत माझ्या स्वतः असणाऱ्या धीराला सोपान माळीला, माझ्या असणाऱ्या यात्रे बाबा ठिकाणाला. सासऱ्याला सांगितलं, त्या असणाऱ्या सासऱ्याला आणि धीरानं मलाच मारलं त्यावेळेला. खोट्याचं कर केलंय म्हणली त्या टायमाला. पण माझा म्हणली पत्या या गाव चावडीला कसं जायचं पुढच्या बाजूला, म्हणून लागलोय लढाई मागला. एवढं ऐकून घेतल्यानंतर तो असणारा 80 वर्षाचा बुद्रुक म्हातारा निघून गेला त्या अप्पांना माये जवळ त्या ठिकाणाला. जाऊलाला वर्तमान सांगायच्या जागेला बोलायला लागेला, सांगायला लागेला, बोलायला लागेला, सांगायला लागेला. चावडी मागल्या बाजूला, चावडी मागल्या बाजूला, घरायाची गरज, तुझ्या घराची गरज. रडायला लागली एवढ्या दादाया बोलताने, आपणाया माईवर, माझा आपणा माईवर. विचार मनाचा केला आपण मायानं हकीकत ऐकली. निघून बायको जवळ गेला, विचारायला लागला काय झालं सांग मला यात्रे बाबा ठिकाणाला. असणारी करत लागली होती नवऱ्याला सांगायच्या जागेला. आल्याने हकीकत सर्व घडल्याला प्रकार सांगितला. त्यावेळी असणारा आपण माळी बोलतोय त्या ठिकाणाला. कोण अवधस आहे पाहिजे जाऊन बघायला. चल म्हणला हातात धरली लोखंडाची